नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे आणि माझ्या वॉटर फास्टिंगचा 6वा दिवस आहे. माझा आवाज, माझी एनर्जी आणि माझा चेहरा तुम्हाला खूप काही सांगून जात असेल. तर इतकं छान छान चालू आहे आणि आज मी खूप अशी आनंदात उठलेली आहे. तर कारण मला खूप छान वाटतंय म्हणून, आणि अजून पण रिझन्स आहे ते मी पुढे सांगेल तुम्हाला काय ते. अदर दॅन दॅट, आज ना आई त्यांचे पित्र आहेत, त्याच्यामुळे आई काल खूप टेन्शनमध्ये होती की मी नाही आहे, पूनमकडनं होईल की नाही, म्हणजे वहिनीकडनं होईल की नाही. कारण ती मला पहिल्यांदा असं झालं की मी पित्रांना नाही आहे, त्याच्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये होती. बट सकाळी 8:15 वाजता वहिनीचा व्हिडिओ आला आहे, ज्याच्यात तिने सगळा स्वयंपाक करून म्हणजे फोटो पाठवला आहे आईला. आई तुझं काय म्हणणं आहे यावर? की तुझे खूप छान वाटलं. तिला खूप टेन्शन आलेलं होतं. केलं सगळं ना. हा, एकटीने केलं आणि जय 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 करायला बसलो आम्ही आजी सोबत. तर आईचं असं होतं की 8:15ला तू सगळे फोटो वगैरे पाठवले ठीक आहे, पण तू 10च्या आत नैवेद्य दाखवू नको, म्हणजे ते का बरं काय? अगं 9 वाजेपर्यंतची वेळ देवांची असते, तिथून पुढे पित्रांची. असं मला माहिती वाचून कळाली आहे. हा, असं माहिती वाचून तिला कळाली. माई बोली ठीक आहे तुझं झालंय, बट तुला मेडिकलवर जायचं म्हणून पटपट त्या पित्रांना जेव घालू नको, थांब. मग आता त्यांचे फोटो वगैरे आले, आता त्यांनी मस्त केळीच्या पाण्यावर नैवेद्य ठेवून साडी बिडी घालून असं सगळं छान आवरलेलं आहे. हा, हे बघा. अगं हे रोजचं आहे, ते ऑडियन्सला पण माहिती आहे की आम्हाला हळदी कुंकू लावायचं कळतं. कुंकुला एखाद दिवशी जर आमचं लेट झालं असेल, म्हणजे ती उठेपर्यंत, ती मला खेचून घेऊन येते की बाप्पा बाप्पा. मी तिला म्हणते बाप्पा झालेला आहे आपला, ती म्हणते नाही पण परत कर. जय बाप्पा सुखी ठेव. नाही आता सगळं लावून बस झालं. अगं मम्माला लावायचं राहिलंय ग, असं असतं आमचं ते. मम्मा मम्मा लाव, मम्माला लाव. किती गोड आहे माझं पिल्लू. लाव अजून. इथे बसल्यावर डायरेक्ट गुरुजी दिसतात, ते का मंदिरात बसलेले असतात शेजारी आपल्याला हळद कुंकू लावायला. आमची मांडी पण काइंड ऑफ तशीच आहे काहीतरी. बस ते नसतं लावायचं. बस झाला बाप्पा आता. हाय कर सगळ्यांना, हाय कर ना. आंघोळ वगैरे झाली आमची आणि पूजा चालू आहे. आंघोळ वगैरे झाली आहे, खूप खाऊन पिऊन पण झालंय, म्हणून आमच्या ड्रेसचा हा काहीतरी अवतार आहे. तर आमचा प्लॅन आहे शनिवार वाड्याला जायचा, बट कसं काय होत आहे ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. सो स्टे ट्यून. टाटा कर आजी बाबा, टाटा कर. ते बघ ते दूर चालले. तर फक्त मम्मी पप्पा गेले शनिवार वाडा बघायला, कारण सखीचा झोपायचा टाइम झाला असता. जर तिला नेलं असतं तर मग तिची चिडचिड झाली असती, आमच्या तिघांपैकी एकाला कंटिन्यू तिला घेऊनच बसावं लागलं असतं. आम्हाला नीट बघता पण नसतं आलं. आणि माझ्यामुळे, आणि पप्पा बिंग पप्पा, ते प्रत्येक कोपऱ्यात जाऊन फोटो काढणार आहेत माझे पप्पा, कारण त्यांना खूप आवडतं त्या गोष्टीला, एन्जॉय करतात त्यांची जी काही फेज आहे ती. तर मग म्हटलं नको, माझ्यामुळे तुमची गडबड नको. तरी पण मी त्यांना म्हटलं तर थांबा, निखिल आल्यावर आपण जाऊयात. पण मग ते म्हणे नाही मला जायचं, मी आल्यापासून नुसतं बसवले. त्यांना खूप सर्दी झाली, त्याच्यामुळे मला वाटतही नव्हतं त्यांनी बाहेर या वातावरणात जावं, बट ते गेलेत. म्हटलं ठीक आहे. त्यांना कॅब वगैरे बुक करून दिली आणि कंटिन्यू माझे कॉल चालू आहे, बसले का, पोचले का. आणि जेव्हा ते घरी होते ना, मी कॅब बुक करत होती, रिंकू मावशीचा फोन आला. मी तिला सांगत होते अगं ते चालले असं. तिचं पण असं झालं की अगं त्यांना माहीत नाही आहे. आमची चर्चा चालू होती आमच्या दोघींची. पप्पा आमच्या एवढे चिडले की मी अज्ञान आहे का, मला कळत नाही का. पण ते एक असतात ना लहानपणी, जशी ते आपली काळजी घेतात, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे करू नको. तसंच एक्झॅक्ट अपोजिट होतं जेव्हा ते जेव्हा त्यांचं वय वाढतं आणि आपण त्यांच्या वयात येतो, ते होतं. त्याच्यामुळे माझंच चालू आहे पोहोचले का, कारण त्यांना पुण्याची एवढी माहिती नाही आहे. ऑफकोर्स ते दोघं चांगले एज्युकेटेड आहे, सगळं माहिती आहे, आजकाल सगळं अवेलेबल आहे, खूप इझी झालेलं आहे. बट तरी पण कुठेतरी काहीतरी वाटतं. मग ते गेलेत आत्ता शनिवार वाडा बघायला. तिथून मग ते बोलले की आम्ही दगडूशेठ गणपतीचा बाप्पा आहे त्याचं पण दर्शन घेऊन येतो. लास्ट टाईम जेव्हा ते आलेले होते, जेव्हा मी पुण्यात आली सखीला घेऊन, तेव्हा तर ते तिथले जे ट्रस्टी आहेत त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला यायचं असेल तर सांगा, बाप्पाच्या दर्शनाला मी व्यवस्था करतो, किंवा मग तुम्ही या टाईप त्यांनी सांगितलं होतं. आम्ही तिथे गेलो होतो. आमचं इतकं छान दर्शन त्यांनी घडवून दिलं, किंवा आम्ही तो अभिषेक वगैरे सगळं केला तिथे जे असतो ते. पप्पांना इतकं छान वाटत होतं की तिथे उभं आहे, आपल्याला असं थोडं वेगळं दर्शन मिळतं आहे, काहीतरी स्पेशल होतं आहे सखीमुळे. त्यांना त्याचा इतका आनंद होता. तर यावेळेस पण ते बोलले चल मी बाप्पाला, आम्ही तिथून तसं जाऊन येतो. त्याच्यामुळे त्यांना आय थिंक बराच वेळ लागणार आहे. माझे कंटिन्युअस कॉल चालू आहेत. येताना त्यांना म्हटलं डायरेक्ट ऑटो करून नाही, कारण कॅबचं लोकेशनची गडबड नको व्हायला. आणि त्यांना ते ओला उबेर एवढं घेणं देणं नाही राहत पप्पांना, ते मीटरप्रमाणे फिरा असं त्यांचं आहे. तर मीटरप्रमाणे पण नाही, ते तर बसनीच आणतील. मम्मीला पण म्हटलं नाही मीटरप्रमाणे आहे, कारण असतात कितीही
कसं होतं ना, आपले आईवडील त्यांनी खूप शून्यातनं विश्व निर्माण केलं. आपल्या जनरेशनमधल्या आय थिंक प्रत्येकाच्याच आईवडिलांनी त्यांचं बालपण खूप कठीण होतं आणि आज त्यांच्याकडे बरंच काही काही आहे, बट ते स्वतःच्या कष्टाने. त्याच्यामुळे त्यांना अजूनही पैसा वाचवा असं वाटतं. म्हणजे अजूनही रिक्षाने न जाता बसने जाणारे ते आहे, गाडी घोडी असतानाही. त्या टाइमच पप्पा म्हणे मी येताना तुझ्या मम्मीला बसने घेऊन येतो. म्हटलं मी मम्मीला पाठवणार नाही, कारण तुम्हाला माहिती नाही आहे इथे गडबड नका करू. पप्पांना म्हटलं तुम्ही जा रिक्षाने या परत. तर असं काहीतरी आहे. तर ते आल्यावर मी त्यांचा एक्सपिरियन्स विचारते कसा होता. तसं पण ते मला सांगून गेले अजिबात असं करू नको, आम्हाला येत नाही असं दाखवू नको, तूच बऱ्याच वेळेस आम्हाला कमजोर करते. कारण ते जेव्हा बाहेर 4 व्हीलर पण घेऊन जाताना माझी अशी इच्छा आहे की त्यांनी चालवू नये म्हणून. कारण आजकाल गाड्यांचे वेग कसे झालेत ना, आणि आजकाल मुलं कसे गाड्या चालवतात, कट मार हे मार ते मार. त्याच्यामुळे ते जेव्हा पण गाडी घेऊन बाहेर जातात ना, आमच्या गावाच्या आसपासच माझे त्यांना कंटिन्यू फोन असतं, पोचले का घरी, पोचले का घरी. आणि ते मला म्हणतात तू माझा कॉन्फिडन्स लूज करते. बट ते असतं डोक्यात बसलेलं असतं. किंवा ते जेव्हा कुठे लांब गाडी घेऊन जातं ना, कंटिन्यू माझं असं असतं की ते घरी कधी पोचतील. तर आय थिंक प्रत्येक मुलगी पण रिलेट करू शकते, मुलगी काय मुलंही रिलेट करू शकतात की आपल्याला तो आपण वयात आल्यानंतर तो एक वेगळा कॉर्नर निर्माण होतो आईवडिलांसाठी काळजीचा, जो लहानपणी एवढा नसतो. पण ह्या वयात आल्यानंतर असं होतं म्हणजे ते आपल्या लहान मुलांसारखेच असतात. जसं की आधी मी पप्पांना खूप घाबरायचे, मी आधी खूप अशी बोलत नव्हते, असे शांत पप्पा. पण पप्पांचा एक धाक असतो ना आपल्याला त्या टाईम. आता मी पप्पांना रागवते, जसं की ट्रेडमिलवरनं मी त्यांना ते पप्पा ह्या स्पीडच्या पुढे गेलं तर ते बंद करून ठेवून देईल. पप्पाचं एक नाही मला असंच करायचं आहे. तर ते आमची नोकझोक सुरूच असते. तर गोड हे जे काही चालू आहे ते गोड आहे. ते आल्यावर मी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करते. आणि आज आम्ही बहुतेक लाडू पण करू, किंवा ते प्रोटीन बारने आई बोलली हवेच लाडू करू. तर ते जे करेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. काय ग सखी त्याच्यात काय आहे? काय बेटा काय मोदक कोणी आणला नाही बाबा. अरे ते काय बाबाला सांग थँक्यू. अरे वा 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 थँक्यू म्हण बाबांना थँक्यू. सखीचा चेहरा बघताय तुम्ही? याच्यात दे बाकी ठेवून ते बाकीचे ठेवून दे. अगं तुझेच सखी ते नंतर खा, तुझेच आहेत कोणीच ते. नाही खाणार, सगळं तुझं. तर मम्मी पप्पा आलेत फिरून. कसा वाटला पप्पा तुम्हाला शनिवार वाडा? एकदम छान. गरम नाही बेटा. आवडला? अजून काय बघितलं तुम्ही? व्हिडिओ गणपतीला गेलो होतो आम्ही. दॅट्स इट. येस. आणि ते परत आलेत, 1-1.5 तासातच परत आले. मम्माकडनं खायचं. बरं चल. तर येस, मोठी अपडेट देते मी तुम्हाला की मी फास्ट ब्रेक केलाय का ते सांगते. तर माझ्या ह्या साईडच्या हाताचं पेन खूप वाढलं होतं आणि मी डॉक्टरांना कॉल केला तेव्हा ते बोलले की तुम्हाला ज्या मेडिसिन्स दिल्या त्या घ्या. तर त्यांनी एक पेन किलर पण वाढवून दिली मला. पण ते उपाशीपोटी घेणं शक्य नव्हतं. म्हणजे मी जाऊन आल्यानंतर मी गोळ्या कंटिन्यू केला नाही, कारण माझं फास्टिंग चालू होतं. म्हटलं मंडेपासून कंटिन्यू करूयात. माझं पेन खूपही वाढलेलं नव्हतं, ओके होतं, जे बेरेबल होतं. पण आज ते खूपच वाढलं म्हणून मी त्यांना कॉल केला की असं होतं आहे. तर ते बोलले की मी त्यांना विचारूनच घेतलं होतं की माझं फास्टिंग चालू, मी 2-3 दिवस अवॉइड केलं तर चालतील काय, सगळं बोलून मगच आले होते. तर ते बोलले की तुम्ही घ्या आता. तर म्हणून मला घ्यायची होती, ऑप्शन नव्हता दुसरा, कारण पेन माझ्याकडनं आज नसतं सहन झालं. मे बी माझ्याकडनं जड उचलण्यात आलं त्यामुळे झालं असेल. पण इथलं जे पेन आहे त्याच्यासाठी मला घ्यायची होती पेन किलर, म्हणून मला जेवण करावं लागलं, ऑप्शन नव्हता. तर मी चतकूर भाकर खाल्ली आहे ज्वारीची, त्याच्यासोबत थोडी मुगाची भाजी होती ती, आणि असा 1 वाटी मेथकूट भात खाल्ला आहे मी, कारण खावंच लागणार होतं गोळीसाठी. पण म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावी. जनरली हा फास्ट जो आहे ना तो असं लिक्विडवर ब्रेक करतात, सूप वगैरेवर. पण माझ्याकडे आत्ता तो ऑप्शन नव्हता म्हणून मी खाल्लं. पोटाला माझं जड वाटते, कारण मागच्या 5-6 दिवसापासून खायला सवय नाही आहे. अर्थात उद्याचाच दिवस बाकी होता, त्याच्यामुळे मला थोडं वाईटही वाटते की 7 दिवसाचं पूर्ण झालं असतं. पण ठीक आहे, हे वेट लॉसचं सेकंड कारण होतं, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. फर्स्ट होतं की बॉडी डिटॉक्स करणं, तर बॉडीसाठीच करत होती मी सगळं, हा पण त्याचाच एक पार्ट आहे, त्याच्यामुळे त्याला पण प्राधान्य देणं गरजेचं होतं. सो मी ब्रेक केला आणि म्हटलं तुम्हाला पण सांगूयात. आता माझ्या आईने लाडू करायला घेतलेत. मी तिला सांगते नको करू, माझा हात दुखतोय, बट शी इज लाईक की तू कुठे करते, मला करू दे, राहिलं की राहून जातं. त्यामुळे घेतलं आहे तिने करायला. तर मी फक्त तुम्हाला दाखवते की ते कसं करते, कारण मी तर खूप काही करू नाही शकणार आहे. सो स्टे ट्यून. काय घेतलंस तू सांग. अजून घ्यायचंय बरेच. काय नाही, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता. हे किती घेतलंय? ती 1 वाटी ना? वाटीचं प्रमाण घेतलंय, थोडंसं पाव किलोला कमी येतं ते. अच्छा. आणि हे काळे मनुके, आणि हे जुने पण होते बरं का, जुनेच घेतले ना. जुनेच घेतले ना.
मी घेऊन आले आता ना ड्रायफ्रुट्स. बिया टाकायच्या राहिल्या अजून सगळ्या प्रकारच्या. आणि हा तर खजूर आहेत ना. ओके, ह्या सीड्स आहेत त्या सगळ्या. मखाणे घ्यायचे परत. मखाने, ओट्स नाही टाकायचे ना, ते उपवासाला गडबड होऊन जाते. कारण पुन्हा नवरात्र पण आहे. ठीक आहे, तर असं काहीचं आहे हे. तर 1 चमचा तुपात तिने आधी बदाम भाजायला घेतलेत आणि माझ्या लेकीचं चालू आहे मम्मा वरती घे मला म्हणून. त्यात 1 चमचा तुपात ना तिने पुन्हा ती 1 वाटी काजू, त्यानंतर पिस्ता, अक्रोड हे सगळं छान भाजून घेतलं. खूप जास्त पण नाही भाजायचं, नाही तर त्याच्यातलं तेल निघून जातं असं आईने मला सांगितलं. तर हे सगळं भाजून झाल्यानंतर मखाने घेतले होते, मखाने दुप्पट घेतले होते, तर तेही छान भाजून घेतले. त्यानंतर काळे मनुके आणि आपले पिवळे मनुके जे सीडलेस आहेत ते पण भाजून घेतले. मी भिजवून घ्यायची, पण आईने आज सगळं रोस्ट करून घेतले. त्यानंतर ह्या सगळ्या प्रकारच्या बिया आहेत ज्या मी एकत्र आणल्या होत्या 100 ग्रॅम, तर ते आम्ही पुन्हा 1 वाटी घेतलं आणि तेही छान भाजून घेतलं. खजूर पण मी भिजवून घ्यायची, पण आईने अशी तुपात मऊ करून घेतली. त्यानंतर ते सगळं एकत्र दळलं आणि त्याचं असं काही तयार झालं होतं. तर आता लाडू करायला घेतले ताईने. इथे माझ्याकडनं तेल सांडलं होतं, पण आई म्हणते चांगलं असतं तेल सांडलेलं, त्यात शनिवारी सांडलेलं होतं. मी पण डाव्या हाताने करते लाडू आणि मला येतोय बऱ्यापैकी. ॲक्च्युली मिश्रण छान झालंय का गाई? म्हणजे त्याला असं काही टाकायची गरज नाही आहे. मी पण डाव्या हाताने वळते, कारण उजव्या हाताने एवढं नाही होणार आहे माझ्याकडनं. तर वरच्यावर असे चालू आहेत आमचे लाडू करणं. तोपर्यंत सखीला बाबा हँडल करत होते छान. मम्माला दाखव. ज्याची भीती होती ते झालं. मॅडम आल्या आहेत लाडू फोडायला. एकच सखी, एकच खायचा. आणि हे काय? अगं मम्माला नको, बाबांना द्यायचा. अगं पण ते काय सांग ना बाळा. ती लाडू घेऊन जाऊ दे बाबांना. बाबा घे. तर अशा प्रकारे लाडू वगैरे छान करून झालेत आमच्या. सखीने आम्हाला गोळी दिलाय की मस्त झाले, छान छान झालेत असं बोलूनही दाखवलंय. मी नाही म्हणत होती, पण आईची इच्छा होती तर म्हटलं चल वळून घे. मी पण थोडीफार जेवढी मदत करता आली तेवढी केली. मला कमेंट्स होत्या आज 1-2 की तू आईकडनं खूप काम करून घेते, तू स्वतः बसते. तर असं नाही आहे, आय थिंक प्रत्येक आई तशीच असते. त्यात मला आहे तर आई ओरडत होती की अशा 2 कमेंट्स आल्या ना, तिला झालं की तू कशाला शूट करते, कारण ते दोघं एवढे कॅमेरा फ्रेंडली नाही, त्याच्यामुळे मी खूप जास्त शूट नाही घेत. ती लाजते बोलताना पण, तर मी नाही घेत तिला जास्त. बट त्यातल्या त्यात पण आय थिंक प्रत्येकाची आई घरी केल्यानंतर असं करते. म्हणजे कोणत्याच मुलीला असं नसेल की आई आली आहे तिच्या घरी आणि काहीच करत नाही आहे. खूप छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या. इवन ह्या 2ही निगेटिव्ह नव्हत्या. यांचं फक्त असं होतं की तू बसती आणि आईला काम करवते. तर माझं फास्टिंग होतं म्हणून. पण आज तिने आल्या जसं सांगितलं होतं ना खाऊन घे, तसं तिने आज मला फायनली खाऊ घातलं आहे तिच्या हातचं. तर येस, मला थोडा गिल्ट आहे की 1 दिवस मी मागे आली, पण ठीक आहे. हे काय असं मोठं असं चॅलेंज नव्हतं. ते बॉडीपेक्षा किंवा स्वतःपेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट नव्हतं, तर ठीक आहे. पण माझं जे पुढचं फास्टिंग आहे, म्हणजे जे 18 आणि 6 तासाचं, ते तर मी असं कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामुळे त्याचा मला असं काही एवढा इश्यू वाटत नाही आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर स्टे ट्यून, कारण की तुम्ही काय काय खाणार आहे ते पण मी सगळं शेअर करत जाईल. तर येस, असा काहीसा होता आपला ब्लॉग आजचा. खूप जास्त मला काही शूट नाही करता आलं आहे. जेवढं केलं आहे तेवढं मी सगळं पोस्ट करते तुमच्यासोबत रॉवालं. तर तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि तुम्हाला अजून काय काय छान छान ब्लॉग्स बघायला आवडतील ते खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. निखिल दादाची काय अपडेट आहे ती पण मी तुम्हाला उद्या देते. तोपर्यंत बाय. आणि इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हार्ट तो बनताय. असंच प्रेम देत राहत. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.